तो आपल्या खोलीत फाईल्समध्ये गडून बसला होता तेव्हा खिडकीतून सुंदर सकाळ दिसत होती. पोलिसाचा गणवेश घातलेला, एका हातात सिगारेट आणि डोळ्यांना चष्मा घातलेला तो आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी मागच्या महिन्याच्या केसवर नजर टाकत होता. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल हलकेच दार वाजवून आत आला. "साहेब." कॉन्स्टेबल मोठ्या आवाजात म्हणाला आणि आणि कार्तिकेयने वर मान केली. "हो विनय, काय रिपोर्ट आहे?" त्याने व्यावसायिक स्वरात विचारले. "साहेब, सुरेश साहेबांच्या मारेकऱ्याला पकडण्यात आले आहे आणि आम्ही तिला लॉकअपमध्ये डांबले आहे." जेव्हा कॉन्स्टेबलने हे सांगितले तेव्हा कार्तिकेयने आपला चष्मा काढला आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. "पकडली? म्हणजे ती मुलगी?" त्याला विश्वासच बसत नव्हता. "हो साहेब, ही मुलगी. ती स्वतः इथे आली आणि तिने गुन्हा कबूल केला आहे. म्हणूनच आम्हालाही आश्चर्य वाटतं की एक गुन्हेगार असा आपला गुन्हा कबूल करू शकतो. पण तिने कबूल केल्यामुळे आम्ही तिला कोठडीत टाकले आहे." समजावून सांगताना पोलिसाने आपले डोके खुर्चीच्या पाठीवर टेकवलं. जर एखादी व्यक्ती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा कबूल करत असेल तर 70% शक्यता असते की त्याने तो गुन्हा केलेला नसतो. उलट त्याला कोणीतरी धमकावत असतं किंवा त्याला दोष दुसऱ्या कोणावर तरी टाकायचा असतो. "बरं, मी बघतो. तुम्ही जा." कार्तिकेयने थोडा विचार करून त्याला जायला सांगितलं आणि स्वतः सिगारेट विझवून खोलीतून बाहेर पडला. हळू चालत तो लॉकअपपर्यंत पोहोचला. त्याने त्या मुलीला भिंतीला टेकून गुडघ्यात डोके ठेवून बसलेली होती. तिचे दाट काळेभोर केस तिच्या खांद्यावर विखुरले होते. कार्तिकेयने हलकेच घसा साफ केला आणि तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. "तू सुरेशजींना मारलेस का?" तिचा निरागस चेहरा पाहून कार्तिकेयने अविश्वासाने विचारले. मग ती उठून त्याच्यासमोर उभी राहिली. "मी माझा गुन्हा एकदा कबूल केला आहे. मग तू माझ्या जखमांवर मीठ चोळायला परत परत का येतोस? मी सुरेशजींना मारले हे मी तुला एकदा सांगितले आहे. आता फाशीचे वॉरंट काढ आणि तुझे काम संपव. तू या केसवर वेळ का वाया घालवत आहेस?" ती कठोरपणे म्हणाली आणि कार्तिकेय तिच्या डोळ्यात पाहू लागला. ओलावा पाहून तो हसला. "मी माझं काम करतोय. चौकशीशिवाय कोणालाही फाशी दिली जात नाही. म्हणून मी जे विचारतोय त्याचं उत्तर दे." कार्तिकेयने तिच्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम सुरू ठेवलं आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव उमटले. "हो, मी सुरेशजींना मारलं आणि ते मी माझ्या मर्जीने केलं. त्यामुळे तुम्ही जी काही शिक्षा द्याल मी ती स्वीकारेन." तिचा आवाज किंचित थरथरत होता आणि कार्तिकेयने उत्सुकतेने मान डोलावली. "तिला आत आणा." मग हवालदाराला आदेश देऊन त्याने त्या रहस्यमय मुलीकडे एक नजर टाकली आणि तो खोलीत गेला. थोड्या वेळाने ती त्याच्यासमोर बसली होती. भिंतीवरच्या घड्याळात 11 वाजले होते आणि कार्तिकेय तिच्या खाली झुकलेल्या डोक्याकडे बघून तो विचारात गडून गेला होता. "तू मला काय नाव सांगितलेस?" थोड्या वेळाने कार्तिकेयने मौन तोडून विचारले. "मोनाली." तिने एका शब्दात उत्तर दिले. मग कार्तिकेयने त्याच्यासमोर ठेवलेल्या फाईलकडे पाहिले. "सुरेशजींचे तुम्ही कोण आहात आणि हा खून का केला?" त्याने पुढचा प्रश्न विचारला आणि मोनालीच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. "सुरेशजी बरे होते तेव्हा कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि मी त्यावेळी त्यांची विद्यार्थिनी होते. या व्यतिरिक्त माझा त्यांच्याशी कोणताही संबंध नव्हता आणि जिथेपर्यंत त्यांच्या हत्येचा प्रश्न आहे, जेव्हा एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यामध्ये भेदभाव करतो आणि मनात राग धरून एखाद्या विद्यार्थ्याला जाणून बुजून नापास करतो तेव्हा तेव्हा असे घृणास्पद कृत्य अस्वीकार्य आहे आणि अशा शिक्षकांना मारून टाकलं पाहिजे." ती रागापेक्षा जास्त दुःखी होती. कार्तिकेयचे डोळे आश्चर्याने विस्फारले. "म्हणजे त्यांनी तुला नापास केले म्हणून तू त्यांनाच मारलंस?" कार्तिकेयला त्या मुलीच्या ध्येयावर शंका आली. "हो, आणि जर मला पुन्हा संधी मिळाली तर मी ते पुन्हा करेन." मोनाली हट्टाने म्हणाली. तिचे अश्रू सुकत होते. "मग तू त्यांच्या घरात कशी शिरलीस आणि त्यांच्या चहात विष कसं घातलंस?" कार्तिकेय तपास सुरू ठेवला तेव्हा तिच्या डोळ्यात वेदनेची एक कळ उमटली. "तो शिक्षक दिवस होता आणि मी त्यांच्यासाठी एक भेटवस्तू घेऊन त्यांच्या घरी गेले होते. सुरुवातीला त्यांनी मला ओळखले नाही, पण जेव्हा मी त्यांना आठवण करून दिली तेव्हा त्यांनी ओळखले. त्यांच्या अपघातानंतर ते व्हीलचेअरवर असायचे, त्यामुळे त्यांचा स्वाभिमानही कमी झाला होता. म्हणूनच त्यांनी मला घरात येऊ दिले आणि मग मी चहा बनवण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्या कपात विष टाकले." मोनालीने हे सर्व कार्तिकेयला हळू आवाजात सांगितले, जो तिचे बोलणे उत्सुकतेने ऐकत होता. "त्यावेळी सुरेशजींच्या घरी दुसरे कोणीही नव्हते का?" त्याने थोडा विचार करून विचारले. मोनालीने नकारार्थी मान हलवली. "नाही, त्यांची पत्नी कुठेतरी गेली होती आणि ते त्यावेळी घरी एकटेच होते." ती असे म्हणताच कार्तिकेय खुर्चीवरून उठून खोलीत चालू लागला. "मग तू तिथून कशी पळून गेलीस आणि तुला तिथून जाताना कोणी पाहिले नाही का?" तो थांबला आणि त्याने दुसरा प्रश्न विचारला आणि मोनालीने खांदे उचकवले. "त्यांचा चहा झाल्यावर मी तिथून निघून गेले आणि मला कोणीही पाहिले नाही आणि जरी त्यांनी मला पाहिलं असतं तरी मला त्याची काही फरक पडत नाही."
ती सहजपणे म्हणाली आणि कार्तिकेने तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. मग तू तुझा गुन्हा कबूल करायला इथे का आलीस? तुला हवं असतं तर तू पळून जाऊ शकली असतीस. पण तू स्वतः इथे येऊन तुझा गुन्हा कबूल केलास का? कार्तिकेय समाधानी नव्हता, कारण मला माहीत होतं की तुम्ही लोक माझ्यापर्यंत पोहोचालच, म्हणून मी माझा गुन्हा आधीच कबूल केला. जेव्हा ती हे म्हणाली तेव्हा कार्तिकेय हसला आणि मग मागे बसून काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. तू सांगितलेल्या या गोष्टींवर माझा विश्वास नाही, पण तरी मी माझा तपास सुरू ठेवेन आणि जोपर्यंत तुझा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तू कोठडीतच राहणार. तसंही तुझ्याकडे त्याचा काही पुरावा नाहीये. थोड्या वेळाने कार्तिकेय म्हणाला आणि तिच्या कपाळावर आढ्या पडल्या. तुम्ही किती विचित्र लोक आहात. जेव्हा एखादा गुन्हेगार गुन्हा कबूल करत नाही तेव्हा तुम्ही विचारता की तुम्ही हा गुन्हा केला नाही याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे, आणि जेव्हा कोणी गुन्हा कबूल करतो तेव्हा तुम्ही त्याच्याकडूनही पुरावा मागता. मी सुरेशजींना मारलं असं म्हटलं तरी पुरेसं नाही का? मोनालीचा आवाज अचानक चढला. तो रागाने आणि दुःखाने भरलेला होता. काहीही न बोलता कार्तिकेने क्षणभर तिच्याकडे पाण्याचा ग्लास पुढे केला. पाणी प्या आणि जास्त विचार करू नका. इथे पुराव्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करणेच उत्तम आहे. त्याचे शब्द कठोर असूनही कार्तिकेय शांत, जवळजवळ सौम्य स्वरात बोलला, जणू काही त्याला तिची वेदना कळली होती. मी हे सहकार्यच करत आहे, ती वेदनेने म्हणाली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. चहाच्या कपावर तुम्हाला माझ्या बोटाचे ठसे मिळतीलच. तुम्हाला आणखी कोणता पुरावा हवा आहे? तिच्या शब्दांमध्ये चिडचिड आणि एक विचित्र असहाय्यता होती. कार्तिकेय क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला, पण त्याने काहीही उत्तर दिले नाही. त्याने फक्त हवालदाराला बोलावले आणि तिला परत नेण्याचा इशारा केला. तो तिथे खोल विचारात गढून उभा होता, जणू काही त्याने या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा विचारच केला नव्हता. हळूहळू अंधार पसरू लागला. कार्तिकेय कपडे बदलून घरी जाणार होता तेवढ्यात लॉकअप जवळून जाताना त्याची नजर आत गेली आणि तो जागीच स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्य आणि काळजी उमटली. मोनाली थंड जमिनीवर बेशुद्ध पडली होती, पूर्णपणे निश्चल. ती झोपली आहे. त्याच्या आवाजात थोडीशी भीती होती. त्याने लगेच हवालदाराला हाक मारली. माहीत नाही साहेब, थोड्या वेळापूर्वीच ती जागी होती. हवालदाराने काहीच माहीत नसल्याचा आव आणला आणि कार्तिकेच्या मनातली अस्वस्थता आणखी वाढली. क्षणभरही विलंब न लावता तो कठोरपणे म्हणाला, दरवाजा उघडा, आत्ताच्या आत्ता. साहेब, ती बेशुद्ध झाली आहे. कार्तिकेने दार उघडले आणि घाबरतच तो आत शिरला. त्याने घाईघाईने तिच्या चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडले, पण ती अजिबात हलली नाही, अगदी निश्चल. तिची अवस्था पाहून कार्तिकेच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसू लागली. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. कृपया तिच्यासाठी एका मऊ बिछाण्याची व्यवस्था करा. त्याच्या आवाजात आता कठोरपणा कमी आणि काळजी जास्त होती. मोनालीला आपल्या बाहूंमध्ये उचलून तो घाईघाईने बाहेर पडला. त्याने तिला गाडीच्या मागच्या सीटवर काळजीपूर्वक बसवले, जणू काही तिला आणखी त्रास होऊ नये म्हणून. मग ड्रायव्हरच्या सीटवर बसताच त्याने क्षणभरही विलंब न लावता गाडी हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. सुमारे 15 मिनिटांनी ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मोनालीला तात्काळ डॉक्टरांच्या हवाली करण्यात आले आणि कार्तिकेय कॉरिडॉरमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागला. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती, जणू काहीतरी बिनसले होते. मला असं का वाटतंय मिस मोनाली की तुम्ही निर्दोष आहात आणि दुसऱ्या कोणासाठी तरी दोष स्वतःवर घेण्याचा प्रयत्न करत आहात. गोंधळ आणि वेदनेने भरलेल्या आवाजात तो स्वतःशीच पुटपुटला. पण जर तुम्ही हे सगळं केलंच नसेल तर खरा गुन्हेगार कोण आहे? प्रत्येक शक्यता समजून घेण्याचा प्रयत्न करत त्याने डोके खाजवले, पण प्रत्येक मार्ग अधिकच गुंतागुंतीचा होत गेला. तेवढ्यात डॉक्टराच्या येण्याच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला. तिची साखरेची पातळी खूप कमी झाली होती, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. आम्ही तिला सलाईन लावले आहे. थोड्या वेळात तिला शुद्ध येईल, डॉक्टर शांत आवाजात म्हणाले आणि कार्तिकेने सुटकेचा निश्वास टाकत मान हलवत हसला, पण त्याच्या डोळ्यातील चिंता अजूनही पूर्णपणे गेली नव्हती. खूप खूप धन्यवाद. मी तिला पाहू शकतो का? कार्तिकेने किंचित अस्वस्थतेने विचारले. हो, तुम्ही तिच्याकडे जाऊ शकता. डॉक्टरांनी परवानगी दिली आणि ते लगेच खोलीत शिरले, जिथे मोनाली बेशुद्ध आणि निश्चल पडली होती. कार्तिकेय हळूच तिच्याजवळ गेला आणि तिचा चेहरा पाहताच तो जणू गोठूनच गेला. माझा विश्वासच बसत नाही. एवढी निरागस मुलगी असा गुन्हा करू शकते. माझं मन सांगतंय की तू निर्दोष आहेस. तिच्या चेहऱ्याकडे बघत तो स्वतःशीच विचार करत होता. तेवढ्यात अचानक मोनालीचे ओठ किंचित हलले. बाबा, बाबा. बेशुद्ध अवस्थेत ती आपल्या वडिलांना हाक मारत होती. तिच्या आवाजात वेदना आणि भीती स्पष्ट दिसत होती. बाबा. ती किंचित एकदम उठून बसली आणि कार्तिकेने लगेच तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. मोनालीने घाबरलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिले, मग थरथरत्या हातांनी ग्लास घेतला आणि पाण्याचे काही घोट प्यायली. आता तू ठीक आहेस का? तिचे विस्कटलेले केस आणि घाबरलेला चेहरा बघत कार्तिकेने अगदी हळू आवाजात विचारले. हो, मी ठीक आहे. मला काय झालं? मी इथे कशी आले? तिच्या आवाजात भीती होती, जणू तिला सगळंच विचित्र आणि भीतीदायक वाटत होतं.
तुझी साखरेची पातळी खूप कमी झाली होती. आता कसं वाटते? कार्तिकीने विचारलं. पण उत्तर देण्याऐवजी मोनालीने हळूच आपले डोके उंचीवर ठेवले आणि डोळे मिटले. जणू ती थकली होती किंवा कदाचित खूपच दमली होती. थोडा आराम कर. मग आपल्याला पोलीस स्टेशनला परत जायचं आहे, कार्तिकी हळू आवाजात म्हणाला आणि आपल्या अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीबद्दल माहिती देण्यासाठी खोलीतून बाहेर गेला. ज्यामुळे हे गुंतागुंतीचे प्रकरण सोडवण्यास मदत होऊ शकली असती. ते परत आले तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. कार्तिकेय शांतपणे गाडी चालवत होता, तर मोनाली सीटवर बसली होती. ती शांतपणे रडत होती, जणू तिच्या हुंदक्यांचा आवाजही नाहीसा झाला होता. तुझं कुटुंब कुठे राहतं? मला तुझ्या कुटुंबाबद्दल काहीतरी सांग, कार्तिकेने गाडीचा वेग वाढवत हळू आवाजात विचारले. आता त्याच्या आवाजात कठोरपणा नव्हता, फक्त उत्सुकता आणि थोडी काळजी होती. का? माझ्या कुटुंबाचा या केसशी काय संबंध आहे? मी गुन्हा केला आहे, त्यामुळे मला शिक्षा द्या आणि प्रकरण संपवा, ती चिडून म्हणाली. तिच्या आवाजात राग आणि थकवा होता. तुझ्या कुटुंबाचा या केसशी खूप खोलवर संबंध आहे, त्यामुळे मी जे काही विचारतोय ते कृपया सभ्यपणे सांग, कार्तिकेने आता कठोर स्वरात विचारले. आणि जणू मोनालीच्या घशात काहीतरी अडकले होते. बाबा वारले आणि आई बाहेर देशात आहे. याशिवाय मला कुटुंबातील कोणीही नाही, ती हळू आवाजात म्हणाली आणि तिने डोळे चोळले. कार्तिके तिच्याकडे एकटक पाहत होता, जणू काही ती तिच्या प्रत्येक शब्दामागे दडलेले सत्य वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मला तुझं ओळखपत्र दे. माझ्याकडे नाहीये. कदाचित घरीच असेल, मोनालीने लगेच उत्तर दिले. पण तिच्या आवाजात किंचित अस्वस्थता दडलेली होती. मग मी तुझ्या घरातून आणतो. मला पत्ता सांग. कार्तिकेला आता कोणत्याही परिस्थितीत सत्य जाणून घ्यायचे होते. आत्ता माझ्या घरी जाणं बरोबर नाही. जर शेजाऱ्यांनी मला तुमच्यासोबत तिथे पाहिलं तर ते कुजबुजायला लागतील. आणि तसंही तुम्ही आता पोलिसांच्या गणवेशात नाहीयेत. ड्युटीच्या वेळेत जाणं जास्त चांगलं होईल. तसंही ही वेळ आहे जेव्हा सभ्य माणसं झोपतात. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याप्रमाणे घाईघाईने कारणे देत ती म्हणाली. कार्तिकेने हलकेच मान डोलावली. ठीक आहे, मी उद्या सकाळी तुझ्या घरी येईन आणि तू जे काही करायचा प्रयत्न करत आहेस त्यात मी अजिबात गुंतणार नाही, तो थंडपणे आणि ठामपणे म्हणाला. आणि मोनाली किंचित हसली. एक विचित्र हास्य. मी तुम्हाला कशाला गुंतवू? मी आधीच गुंतलेली आहे, ती हळू आवाजात म्हणाली. आणि मग अचानक तिच्या डोळ्यात एक चमक आली. आणि तुम्ही प्रत्येक गुन्हेगाराला इतक्या दयाळूपणे वागवता का? मी ऐकलंय की जे गुन्हेगार आपला गुन्हा कबूल करतात त्यांना लगेच मारहाणीची शिक्षा दिली जाते. तिचा स्वर बदलला होता. तिच्या आवाजात कडवटपणा होता. पहिली गोष्ट म्हणजे न्यायालय निकाल देईपर्यंत आम्ही कोणालाही मारहाण करून शिक्षा देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, कार्तिकाचा आवाज गंभीर झाला, मी अनेक वर्षापासून या सेवेत आहे आणि मी चेहरा पाहून गुन्हेगाराला ओळखू शकतो. पण तुझा चेहरा, तुझी निर्दोषता, सगळं काही मोठ्याने ओरडून सांगत आहे की तू निर्दोष आहेस. म्हणून मी तुझ्या बाबतीत सौम्य भूमिका घेत आहे. तो क्षणभर थांबला, मग अधिक गंभीर झाला. आता मला जाणून घ्यायचं आहे की तुला कोण धमकावत आहे, की तू कोणाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेस. हे मी लवकर शोधून काढेन. हे ऐकून मोनालीने दुसरीकडे पाहिले, जणू काही सत्य तिच्या डोळ्यात भिनले असावे. तुला हवं तितकं शोधून काढ, पण तुला काहीही सापडणार नाही, कारण खरा गुन्हेगार मीच आहे. आणि चेहऱ्यावर विश्वास ठेवू नये. चेहरे अनेकदा खूप हुशारीने खोटं बोलतात, ती थंडपणे म्हणाली. कार्तिकेने उत्सुकतेने तिच्याकडे पाहिले, मग किंचित हसून म्हणाला. हो, मला माहीत आहे, पण तुझे डोळेही तुझ्या चेहऱ्या इतकेच बोलतात आणि माझा विश्वास आहे की डोळे कधीही खोटं बोलत नाहीत. असं म्हणून तो पुढे पाहू लागला आणि शांतपणे गाडी चालवत राहिला. मोनाली बराच वेळ त्याच्याकडे नुकतीच बघत राहिली. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आदराची एक छटा होती. ती एक विचित्र भावना होती, जणू काही ती पहिल्यांदाच अशा कुणाला तरी भेटली होती, जो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. कार्तिकेला तिची नजर जाणवली, पण तरीही तो काहीच बोलला नाही. तो फक्त शांतपणे गाडी चालवत राहिला. घरी पोहोचला तेव्हा तो खूप थकला होता, पण दिवाणखान्यात बसलेल्या आईला पाहताच त्याला अचानक आठवले, आज तिचा वाढदिवस होता आणि आयुष्यात पहिल्यांदाच तो तिचा वाढदिवस विसरला होता. काय झालं बाळा, आज तुला खूप उशीर झालाय, त्याची वाट पाहत असलेली आई काळजीने उठली. म्हणून कार्तिकेय खाली वाकला आणि त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने चुंबन घेतले. मी आत्ताच एका केसवर काम करत होतो. तू कशी आहेस? तो म्हणाला. त्याने किंचित थकलेल्या हास्याने विचारले. मी ठीक आहे. तुझ्यासाठी जेवण आणू का? आईने हळू आवाजात विचारले. आणि त्याने तिचा हात धरून तिला सोफ्यावर बसवले. इथे बस आणि मला सांग की मी कालपासून तुझा वाढदिवस विसरलो होतो, मग तू मला आठवण का नाही करून दिलीस? त्याने प्रेमाने आपली चूक तिच्यावर टाकली आणि आई हसली. ही आठवण कशासाठी करून द्यायला हवी होती? तू दिवसभर इतका व्यस्त असतोस. मी लहान मुलासारखी तुला वाढदिवसाची आठवण करून देऊ का?
चल, हे निरर्थक बोलणे बंद कर आणि फ्रेश हो, मग मी जेवण गरम करून आणते. जेव्हा आई उठू लागली तेव्हा कार्तिकीने तिचा हात धरला आणि तिच्या मांडीवर हलकेच डोके टेकवले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. त्याच्या आवाजात खरे प्रेम होते. जणू काही त्याला आपला सगळा थकवा आणि अस्वस्थता तिथेच सोडून द्यायची होती. खूप खूप धन्यवाद. आता सांग, काय झालं? तू इतका काळजीत का आहेस? आईने त्याचे केस कुरवाळत विचारले. जणू काही तिला त्याच्या मनातील प्रत्येक भावना कळत होती. एक गोष्ट सांग, एखादी मुलगी कोणाला मारू शकते का? त्याने डोळे मिटून हळू आवाजात विचारले. हो, ती मारूच शकते. पण तू हे का विचारतो आहेस? आईने किंचित आश्चर्यचकित होऊन उत्तर दिले. माझा विश्वासच बसत नाही की ती कोणाला मारू शकते. ती किती निरागस दिसते. जणू काही ती कोणालाही किंचितही त्रास देणार नाही. मग ती एखादा मोठा गुन्हा कसा करू शकते? कार्तिकीचा आवाज हरवला. जणू काही तो स्वतःच्याच प्रश्नांमध्ये अडकलेला दिसत होता. आईचे हात क्षणभर थांबले. तू कुणाबद्दल बोलतोयस? आणि डोक्याऐवजी हृदयाने विचार करायला कधीपासून लागलास? या कामात मन बंद करून डोक्याचा वापर करावा लागतो. तरच माणूस यशस्वी होऊ शकतो. आई त्याला समजावत म्हणाली. कार्तिकेच्या डोळ्यासमोर मोनालीचा चेहरा आला. तोच निरागसपणा, तेच पाणावलेले डोळे. जेव्हा मी तिच्याकडे पाहतो, माझं हृदय तिच्या बाजूने साक्ष देऊ लागतं. मला खूप विचित्र वाटतंय. आई, जणू कोणीतरी माझं हृदय आपल्या मुठ्ठीत पकडलंय. मी खूप अस्वस्थ आहे. त्याने आपल्या मनातील गोंधळ तिच्यासमोर उघडपणे मांडला. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि किंचित हसले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कार्तिकी पोलीस स्टेशनला पोहोचला तेव्हा त्याच्या खोलीकडे जाताना त्याचं लक्ष मोनालीकडे गेले. ती एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती. पूर्णपणे हरवून गेली होती. आता तुला कसं वाटतंय? मनाच्या ओढीने त्याने विचारले. मोनालीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. जणू काही तो तिला असे विचारेल अशी तिने अपेक्षाच केली नव्हती. मी ठीक आहे, तिने छोटेसे उत्तर दिले आणि कार्तिकी काही न बोलता आपल्या खोलीकडे निघाला. आज आपल्याला सुरेशजींच्या घराची पुन्हा एकदा झडती घ्यायची आहे. वेदला हवालदारांना तयार ठेवायला सांगा, त्याने कठोर स्वरात आदेश दिला. थोड्याच वेळात तो पोलीस निरीक्षकासोबत सुरेशजींच्या घरी हजर झाला. निरीक्षक घर शोधण्यात व्यस्त होते आणि कार्तिकी त्या जागेकडे काळजीपूर्वक पाहत होता जिथे सुरेशजींचा मृत्यू झाला होता. तेवढ्यात एक इन्स्पेक्टर धावत आत आला. साहेब, मला त्याच्या खोलीत हा फोटो अल्बम सापडला. त्यात त्या मुलीचेही फोटो आहेत. त्याने अल्बम पुढे केला. कार्तिकीने अल्बम उघडताच आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. पहिल्या फोटोत सुरेशजी आणि मोनाली एकमेकांकडे पाहून हसत होते. दुसऱ्या फोटोत मोनाली वाढदिवसाचा केक कापत होती आणि सुरेशजी तिला भेटवस्तू देत होते. असे असंख्य फोटो होते ज्यात ते दोघे एकत्र हसत होते, आनंदी होते. जणू त्यांच्यात एक घट्ट नाते होते. कार्तिकेचे मन सुन्न झाले. त्याने अल्बम घेतला आणि बाहेर जाऊन जवळच्या घराचा दरवाजा ठोठावला. हो साहेब, सर्व काही ठीक आहे ना? एका वयस्कर माणसाने दरवाजा उघडताच विचारले. आम्ही सुरेशजींच्या खुनाचा तपास करत आहोत. ही मुलगी त्यांची कोण आहे? हे तुम्ही मला सांगू शकाल का? कार्तिकीने फोटो दाखवत विचारले. फोटो पाहताच त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात चमक आले. अरे, ही सुरेशजींची एकुलती एक मुलगी आहे. खूप गोड मुलगी. ते गेल्यानंतर ती कुठे गेली हे मला माहीत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव, तो दुःखाने म्हणाला. कार्तिकीच्या पायाखालची जमीनच सरकली. मग काय, मोनालीने स्वतःच्या वडिलांना मारले होते का? पण का? आणि जर ती गुन्हेगार नसेल तर खरा खुनी कोण होता? आणि सर्वात मोठा प्रश्न, ती स्वतःवर दोष का घेत होती? ती कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे? तिच्याबद्दल मला आणखी काही सांगू शकाल का? त्याने स्वतःहून विचारले. त्याने सहजपणे परिस्थिती हाताळली. मोनाली आमच्या घरात लहान मुलासारखीच होती. खूप आनंदी, उत्साही. ती नेहमी आमच्या घरी येऊन मला पुस्तकं वाचून दाखवायची. तिला वाचायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडायचं आणि मी सुरेशजींचा मित्रही होतो. त्यामुळे आम्ही नेहमी यायचो जायचो. पण आता ती कुठे गेली आहे हे मला माहीत नाही, तो वृद्ध माणूस दुःखाने म्हणाला. कार्तिकीने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या आत काहीतरी तुटत होतं. त्यांच्यासोबत आणखी कोणी राहत होतं की ते एकटेच राहत होते? त्याने पुढे विचारले. ते एकटेच राहत होते. फक्त सुरेशजींची पत्नी महिन्यातून एकदा यायची, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्याही आल्या नाहीत, त्या वृद्ध माणसाने उत्तर दिले. कार्तिकेच्या कपाळावर आठ्या पडल्या. संशयाचे धागेदोरे उमटले. जणू काही त्याला या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा एक नवीन धागा सापडला होता. सुरेशजींची पत्नी त्यांच्यासोबत का राहत नव्हती? त्याने आपला तपास पुढे चालू ठेवत विचारले. ती त्यांची दुसरी पत्नी आहे आणि मोनाली मुलगी असल्याने सुरेशजींशी नेहमी भांडायची, म्हणूनच ती घर सोडून गेली. तो म्हातारा माणूस बोलत असताना कार्तिकीने मान डोलावली. त्याचे आभार मानले आणि तो निघून गेला. आपल्या हवालदारांना सोबत घेऊन तो पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला, पण त्याच्या मनात प्रश्नांचे वादळ आधीच गोंगाटत होते. पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर कार्तिकीने हवालदाराला मोनालीला त्याच्या खोलीत आणण्याचा आदेश दिला आणि ऑर्डर दिल्यानंतर तो अस्वस्थपणे खोलीत फेऱ्या मारू लागला. त्याची पावले जलत होती आणि त्याचे हृदय त्याहूनही वेगाने धडधडत होते. हो इन्स्पेक्टर साहेब. काही क्षणांनंतर मोनाली आत आली. तिचा आवाज शांत होता, पण तिच्या डोळ्यात तोच थकवा, तीच लपलेली वेदना होती.
कार्तिकेयने तिला पाहताच त्याच्या डोळ्यात एक विचित्र राग आणि अस्वस्थता दिसली. तू सुरेशजींची मुलगी आहेस हे मला का नाही सांगितलंस? आणि तू एका मागोमाग एक खोटं का बोलत होतीस? मला खरं सांग, तुझ्या मनात काय चाललंय? त्याचा स्वर आता कठोर होता आणि धारदार सुद्धा झाला होता. मला ते सांगणं आवश्यक वाटलं नाही आणि माझ्या मनात दुसरं काहीच चाललेलं नाही. मी फक्त माझ्या वडिलांना मारलं, बस. मोनालीने तिच्या नेहमीच्या सपाट थंड स्वरात उत्तर दिले, जणू काही तिला कशाचीच पर्वा नाही. तिच्या या वृत्तीमुळे कार्तिकेचा संताप आणखीनच वाढला. त्याने रागाने तिचा हात घट्ट पकडला. मी काय म्हणतोय ते तुला कळत नाहीये का? तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस? कोणासाठी आम्हाला अंधारात ठेवत आहेस? लवकर बोल, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही असणार नाही. तिची पकड अधिकच घट्ट होत होती आणि तो हे सुद्धा विसरला होता की तो एक पोलीस अधिकारी आहे आणि त्याच्यासमोर एक आरोपी उभी आहे. त्याला फक्त एवढंच आठवत होतं की त्याला या मुलीला वाचवायचं होतं, पण ती स्वतःला शिक्षेकडे ढकलत होती. माझा हात सोड, मोनाली अचानक म्हणाली. तिच्या डोळ्यात राग स्पष्टपणे दिसत होता. आणि माझ्याशी असं वागण्याबद्दल तुला लाज वाटायला हवी. तुझ्या केसचा तपास करण्यासाठी मला स्पर्श करण्याची गरजच नाही आणि जर तू पुन्हा असं केलंस तर मी विसरेन की तू एक पोलीस अधिकारी आहेस. तिच्या शब्दांनी कार्तिकेला धक्का बसला. त्याला आपली चूक अचानक जाणवली. त्याने लगेच तिचा हात सोडला, पण त्याच्या आतलं वादळ अजून शांत झालं नव्हतं. मला फक्त तुझ्याकडून सत्य बाहेर काढायचं आहे. जर तू मला नम्रपणे सत्य सांगितलंस तर मला माझ्या मर्यादा ओलांडायच्या नाहीत. कार्तिकेयने आपली लाज लपवत स्वतःला सावरले. हो, मी बाबांना मारलं नाही. मोनालीचा आवाज अचानक थरथरला आणि मग जणू काही तिच्या आतली सगळी वेदना बाहेर पडली. मला त्यांना दुखवायचं नव्हतं. मी त्यांना दुखवण्याचा विचारही करू शकत नाही. मी त्यांना कधीच दुखावू शकत नाही. तो मला सोडून गेला, याचं मला खूप दुःख आहे. त्याच्याशिवाय कसं जगायचं हे मला कळत सुद्धा नाही. पण तो माझ्यामुळे मेला. त्याचा मृत्यू माझ्यामुळे झाला. म्हणूनच तुम्ही मला फाशी द्यायला हवी. तिचा आवाज कापत होता. प्रत्येक शब्दागणिक तिच्या हृदय तुटत होतं. आत्महत्या हे पाप आहे, पण गुन्हेगाराला फाशी देता येते, बरोबर ना? मला माझ्या वडिलांशिवाय जगायचं नाही. त्यांच्याशिवाय कसं जगायचं हे मला कळत नाही. ती मोठ्याने रडत रडत सत्य सांगू लागली आणि कार्तिकेचा कठोर चेहरा अचानक नरम पडला. जणू काही त्याच्या हृदयावरून एक मोठं ओझं उतरलं होतं. पण आता त्याच्या डोळ्यात वेदना होती. धीर धर मोनाली. त्याचा आवाज आता खूपच हळू झाला होता. हे सर्व देवाचेच निर्णय आहेत. माणसाला त्याच्या नशिबात लिहिलेल्या आयुष्यापेक्षा जास्त जगता येत नाही. तुझ्या वडिलांनाही तेवढेच आयुष्य मिळाले होते. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. आता तू मला सगळी गोष्ट शांतपणे सांग. जर तू ते केलं नाहीस तर त्यांच्या चहात विष कोणी मिसळलं हे मला कसं कळणार? मोनाली पूर्णपणे खचलेली दिसत होती. ती थकून खुर्चीवर बसली. तिची नजर कुठेतरी दूरच्या भूतकाळात हरवून गेली होती. त्या दिवशी मी आणि बाबा जेवत होतो तेव्हा त्यांची दुसरी बायको आली. तिचा आवाज हळू होता, पण प्रत्येक शब्द वेदनेने भरलेला होता. ती नेहमी यायची आणि मग बाबांशी भांडून निघून जायची. बाबा कमजोर आहेत हे समजून तिला सगळी मालमत्ता तिच्या नावावर करून घ्यायची होती, पण बाबांना माझे हक्क काढून घ्यायचे नव्हते. त्यामुळेच नेहमी भांडण व्हायची. तिने एक दीर्घ श्वास घेतला, जणू काही ती तो क्षण पुन्हा अनुभवत होती. पण यावेळी तिचं वागणं बदललं होतं. ती आमच्यासोबत बसली, जेवली. मग तिने स्वतः चहा बनवून बाबांना दिला आणि त्यानंतर तिचा आवाज दाटून आला. बाबांची तब्येत अचानक खालावू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड ओघ वाहत होता. मी लगेच रुग्णवाहिकेला फोन केला, पण त्याआधी बोलताना ते थांबले. तिचे ओठ थरथरू लागले. बाबा गेलेत. खोलीत शांतता पसरली. हे सगळं मला कदाचित कधीच कळलं नसतं की तिनेच ते केलं. पण जेव्हा बाबा बेशुद्ध होते तिने त्यांच्याकडून घराच्या कागदपत्रांवर अंगठ्यांचा ठसा घेतला. आता तिच्या आवाजात वेदना आणि रागाची छटा होती. तेव्हा मला कळलं की हे सगळं तिनेच केलं होतं. आणि मग ती पळून गेली. ती जोरजोरात रडू लागली. मला अजूनही विश्वास बसत नाही की एक पत्नी आपल्याच आजारी नवऱ्याला मारू शकते. कोणी इतकं निर्दयी कसं असू शकतं? उचकी देत ती म्हणाली, मला अजूनही वाटतं की बाबा कोणत्याही क्षणी येतील, मला मिठी मारतील आणि म्हणतील, मोना बेटा मी इथे आहे. पण तिचा आवाज फुटला. ते इथे नाहीत, ते कुठेच नाहीत. तिला या अवस्थेत पाहून कार्तिकेचं हृदय पिळवटून गेलं. त्याने पटकन एक ग्लास पाणी भरून तिच्या हातात दिला. मोनालीने थरथरत पाण्याचे काही घोट घेतले, पण तिचे अश्रू काही थांबत नव्हते. ती पुन्हा हुंदके देऊ लागली आणि तिच्या वेदनेच्या आवाजाने खोली दुमदुमली. कृपया स्वतःला शांत ठेव. हे जग तात्पुरते आहे आणि प्रत्येकाला आपल्या दिलेल्या वेळेत हे जग सोडावेच लागते आणि तुझे वडील तुझ्या हृदयात नेहमीच जिवंत राहतील, म्हणून त्यांना अनुभवायला शिक. तिला धीर देण्यासाठी त्याला शब्द सुचत नव्हते. मला माहीत आहे, पण संयम ठेवणे खूप कठीण काम आहे, मोनाली हताशपणे म्हणाली आणि कार्तिकेने तिच्यासमोर गुडघे टेकून बसला. जर संयम ठेवणे सोपे असते तर तो कधीच इतका मोठा सद्गुण ठरला नसता.
ती म्हण ऐकलीयस ना, जर तुझी चुकी नव्हती तर तू इथे येऊन तिचा दोष तुझ्यावर का घेतलास? तू आम्हाला सगळं खरं सांगू शकली असतीस. कार्तिकेने तिला शांत केले आणि पुढचा प्रश्न विचारला, कारण सगळी भांडण माझ्यामुळेच होत होते. बाबांना मला मालमत्ता द्यायची होती आणि त्यामुळे त्यांची बायको त्यांच्याशी भांडायची. म्हणून खरं कारण मीच होते. म्हणूनच मलाही शिक्षा झाली पाहिजे. ती दुःखी होऊन म्हणाली. आणि कार्तिकेय किंचित हसला. स्वतःची शिक्षा ठरवणारी तू कोण? यासाठी कायदा आहे. म्हणून आता तू आम्हाला तुझ्या वडिलांच्या बायकोपर्यंत पोचायला मदत करशील आणि तोपर्यंत तू माझ्यासोबत येशील. कार्तिकेय उभा राहिला. मोनालीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. कुठे? माझ्या घरी. मला तुला सध्या कुठेतरी सुरक्षित ठेवायचं आहे आणि तुझ्यासाठी माझ्या घरापेक्षा सुरक्षित जागा दुसरी नाही. तो म्हणाला आणि मोनालीचा घसा कोरडा पडला. पण मी तुमच्या घरी कशी राहू शकते? म्हणजे हे योग्य नाही, ती संकोचून म्हणाली आणि कार्तिकेने तिच्याकडे रोखून पाहिले. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आणि जरी नसला तरीही निश्चिंत राहा. माझी आई माझ्यासोबत राहते, तो म्हणाला आणि मोनाली थोडी लाजून उभी राहिली. माझा तो अर्थ नव्हता. तिने दुसरीकडे पाहिले. मग तुझा काय अर्थ होता? बरं, मला वाटेत कळेल. चल आता. कार्तिकेने आपला मोबाईल उचलला आणि रेकॉर्डर बंद केला. जेव्हा त्याने हे केले तेव्हा मोनालीला धक्काच बसला. तू माझे शब्द रेकॉर्ड करत होतास? हो. म्हणजे नंतर तू कोणासमोर हे नाकारणार नाहीस आणि पुन्हा सगळा दोष स्वतःवर घेणार नाहीस. सरकारी कामं अशीच केली जातात. आता चल, असं शांतपणे म्हणत कार्तिकेने तिला जायला रस्ता दिला आणि मोनाली खोलीतून बाहेर गेली. आणि कार्तिकेय हसला. तिच्या मागे गेला. आज तो आतून खूप आनंदी होता आणि त्याचा हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. जणू काही जगाचा प्रत्येक भागच या भावनेने आनंदी झाला होता. कारण प्रेम हे काही मशीन नाही. त्याच्या सुयांनी त्याचा वेळ मोजता येईल. प्रेम कधीही वेळेवर अवलंबून नसते. त्याचा कधीही वर्षाव होतो. प्रयत्न करून किंवा एकत्र राहूनही ते हृदयापर्यंत पोहोचत नाही आणि कधीकधी ते एका क्षणात हृदयात शिरते आणि संपूर्ण यंत्रणा हादरवून टाकते. आणि कार्तिकेच्या आतल्या यंत्रणेवरही केवळ एका नजरेने, केवळ एका भेटीने वाईट परिणाम झाला होता. मग कोण म्हणतं की प्रेम पहिल्या नजरेत होत नाही? संपूर्ण प्रवास शांततेत पार पडला. मग त्याने तिला घरात नेले आणि स्वयंपाकघरात जेवण बनवत असलेल्या आपल्या आईला हाक मारले. आई, बघ माझ्यासोबत कोण आहे? तो लहान मुलासारखा उत्साही होता. त्याची आई स्वयंपाकघरातून बाहेर येऊन त्याच्या दिशेने आली. हीच ती मोनाली आहे, जिच्याबद्दल मी तुला सांगितले होते, जिने स्वतःवर दोष घेतला होता. पण आता ती दोषी नाही, म्हणून तिला लॉकअपमधून बाहेर काढले गेले आहे. त्यामुळे तिला काही दिवस इथेच राहावं लागेल. तुझी काही हरकत नसेल तर ती इथे राहू शकते का? कार्तिकेने विचारले. आईने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग त्याच्या बाजूला संकोचत उभ्या असलेल्या मोनालीकडे पाहिले. मला का विचारत आहेस बाळा? तसंही तू गेल्यावर मला दिवसभर घरी कंटाळा येतो, म्हणून हे चांगलंच आहे नाही का? मला सोबत मिळेल. ती पुढे सरकली आणि तिने प्रेमाने मोनालीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या या मैत्रीपूर्ण वागण्याने तिला आश्चर्य वाटले. मग हे चांगलं आहे. आता तू फक्त तिची काळजी घे आणि माझ्यासाठी आत्ताच चहा बनव. माझं खूप डोकं दुखतंय, कार्तिकेय म्हणाला आणि आईने मोनालीला सोफ्यावर बसायला सांगितले आणि ती स्वयंपाकघरात गेली. तुझे वडील नाहीत का? ती गेल्यावर लगेच मोनालीने विचारले आणि कार्तिकेय थोड्या अंतरावर सोफ्यावर बसला. मी लहान असताना त्यांनी माझ्या आईला घटस्फोट दिला. आता ते इंग्लंडमध्ये राहतात. आणि तिला थोडक्यात सांगितले आणि मोनालीला वाईट वाटले. एवढ्या चांगल्या मुलाला कोणी कसं सोडून जाऊ शकतं? तिने मनातल्या मनात विचार केला. कार्तिकेयला राग येईल या भीतीने तिने ते बोलून दाखवले नाही. असो, मी तुला एक गोष्ट विचारू का? तू नेहमी असाच हसत राहतोस का? कार्तिकेयच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्यामुळे मोनालीला त्याला विचारल्याशिवाय राहवले नाही. नाही, मी फक्त खास माणसासोबत असतानाच हसत असतो, कार्तिकेय तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि तिने आपली नजर खाली झुकवली. मला माफ कर. मी हे प्रकरण तुझ्यासाठी अवघड केलं. जर मी खरं सांगितलं असतं तर कदाचित आत्तापर्यंत हे सुटलं असतं. आता तिला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. आता सगळ्या समस्या सुटल्या आहेत. तो निर्दोष सिद्ध झाल्यावर जणू काही आकाश पाताळाचं ओझं उतरलं आहे. कार्तिकेय न कळत बोलला आणि मोनालीने त्याच्याकडे वर पाहिले. जेव्हा कधी तो न कळत बोलायचा तेव्हा क्षणभरासाठी मोनालीच्या हृदयाची धडधड वाढायची. त्याचं व्यक्तिमत्व तिला जणू आपल्या छायेत ठेवत होतं. पण कसं तरी तिने आपल्या हृदयाचा आवाज दाबून टाकला. चहा तयार आहे. आईच्या आवाजाने त्या दोघांना विचारातून बाहेर काढले आणि त्या दोघांनी एकमेकांकडे पाहणे सोडून आईकडे पाहिले, जिच्या हातात चहाचा ट्रे होता. ती आत येत होती. खूप खूप धन्यवाद आंटी, तुम्ही खूप गोड आहात. मोनाली तिला मदत करायला उठली आणि कार्तिकेय पायावर पाय ठेवून तिच्याकडे एकटक पाहत राहिला. 2 दिवस उलटले पण सुरेशजींच्या बायकोचा काही पत्ता नव्हता. कार्तिकेय रात्रंदिवस तिला शोधत होता, पण काहीच हाती लागत नव्हतं. त्या रात्रीसुद्धा तो थकून घरी परतला आणि त्याने पाहिले की मोनाली दिवाणखान्याच्या पायऱ्यांवर बसली होती, हनुवटीखाली हात ठेवून आकाशाकडे बघत. कार्तिकेय तिच्याजवळ जाऊन बसला. त्यामुळे ती दचकली. तुम्ही कधी आलात? तो अचानक तिच्याजवळ बसल्याने ती थोडी घाबरली होती. आत्ताच आलो.
पण तू कोणत्या विचारात हरवून गेली होतीस की तुला माझ्या गाडीचा आवाजही ऐकू आला नाही? तिच्याकडे बघत कार्तिकेने आपल्या हृदयाची धडधड आवरण्याचा प्रयत्न करत होता. मी ताऱ्यांकडे बघत होते. लहानपणी जेव्हा कोणी मरायचं तेव्हा आमचे वडीलधारे म्हणायचे की तो तारा झाला आहे आणि फक्त त्या ताऱ्याकडे बघून आम्हाला आनंद व्हायचा. पण आता जेव्हा मला या ताऱ्यांमागचं सत्य कळत आहे तेव्हा माझं हृदय रक्ताचे अश्रू ढाळतंय. आयुष्य नेहमी बालपणासारखंच निरागस असायला हवं होतं. मोनाली डोळ्यात अश्रू आणून असं म्हणाली आणि कार्तिकेच्या हृदयाला काहीतरी झालं. तुला तुझ्या वडिलांची आठवण येते का? त्याने विचारले आणि तिने होकारार्थी मान हलवली. मला त्यांची खूप आठवण येते. त्यांना सोडून या जगात माझं कोणीच नव्हतं आणि आता तेही मला सोडून गेलेत, ती उदास स्वरात म्हणाली. कार्तिकेने तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे वळवले. मी तुझा नाही का? तिला अधिक जवळ ओढून कार्तिकेने तिच्या डोळ्यात पाहिले आणि मोनालीचा श्वास थांबला. रात्रीच्या अंधारात आणि ताऱ्यांच्या छायेत ती त्या पुरुषाच्या इतकी जवळ होती की त्याचा सुगंध तिच्यात शिरत असल्याचे मोनालीला जाणवत होते. कार्तिके प्लीज. तिने आपली नजर दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण तो इतका मोहक होता की ती त्याच्यावरून आपली नजर हटवू शकली नाही. सांग, मी तुझा नाही का? इतके दिवस माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दलची आवड तुला दिसली नाही का? त्याने तिला विचारले, हात न सोडता. मोनालीला त्याच्या काळ्याभर डोळ्यात एक चमक जाणवली. मी तुझ्या लायकीची नाही. माझ्यावर तुझा वेळ वाया घालवू नकोस. तिने कार्तिकेला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कार्तिकेच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे वेळेचा अपव्यय नाही. आणि लायकीचा प्रश्न तर, जेव्हा माझ्या हृदयाने तुला आधीच माझ्या लायक मानले आहे, तर तू स्वतःला कमी लेखणारी कोण? कार्तिकेय भावूक होऊन म्हणाला आणि मोनालीने आपला हात त्याच्या पकडीतून सोडवला. माझं लग्न ठरलंय कार्तिके. आपण भेटून खूपच उशीर झाला, ती दुःखी होऊन म्हणाली आणि उठून धावत आत गेली. तर कार्तिकेय तो तिथेच खिळून उभा राहिला, जणू काही तिने एका क्षणात त्याचे हृदय पायाखाली तुडवले होते. काय झालं कार्तिके? तुझे डोळे का सुजले आहेत? काल रात्री झोप लागली नाही का? आईने आज सकाळी नाश्त्याच्या वेळी त्याचे डोळे लाल झालेले पाहून त्याला विचारले. त्याने सहजपणे खांदे उचकवले. हो, मला झोपच लागली नाही, तो म्हणाला आणि आईने त्याच्याकडे पाहिले. तो खूप गोंधळलेला आणि संभ्रमित दिसत होता. मग तू मला सांगायला हवं होतंस. मी तुझ्या डोक्याला मालिश करून दिली असती. आज लवकर ये. आई त्याच्यासाठी चहा घेऊन आली आणि त्याने कोपऱ्यातून मोनालीकडे पाहिले, जी त्याच्याकडेच पाहत होती. ठीक आहे, मी आता निघतो. तो जायला उठला. किमान तुझा चहा तरी पी, आईने त्याला हाक मारली. मी तिथेच पिईन. मला उशीर होईल. तो आपली अवस्था त्यांच्यापासून लपवू शकत नव्हता, म्हणून त्याला त्यांच्या नजरेपासून दूर राहायचे होते. त्याचवेळी मोनाली अस्वस्थपणे उठून त्याच्या मागे लॉनमध्ये गेली. ऐक कार्तिकी, तिने मागून हाक मारली आणि त्याची पावले थांबली. हो, मागे वळून त्याने मोनालीकडे पाहिले. तू माझ्यामुळे दुःखी आहेस, बरोबर? पण मी काय करू? माझा 2 वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. तो माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे आणि दुबईत राहतो. मी त्याच्याशी बोलत नाही, पण तो मला दर महिन्याला मेसेज करतो. इतकी वर्ष सोबत असलेल्या व्यक्तीला सोडणे हा विश्वासघात ठरेल, म्हणूनच मी त्याला सोडू शकत नाही. जेव्हा तिने आपली अडचण स्पष्ट केली तेव्हा कार्तिकेने मान झुकवली. हो, नक्कीच. तू त्याच्याशी विश्वासघात करू नयेस. तो चेहऱ्यावर मंद स्मित हास्य घेऊन पुढे जाऊ लागला. तेवढ्यात मोनाली त्याच्या समोर आली आणि तिने त्याचा रस्ता अडवला. आपण चांगले मित्र होऊ शकतो. तसंही तू मला खूप आवडतोस, त्यामुळे आपण मित्र होऊ शकतो. तिने आनंदाने हात पुढे केला आणि कार्तिकेने हळुवारपणे तिचा हात धरून तिला स्वतःच्या जवळ ओढले. आपल्या आवडत्या मुलीला समोर पाहताच तो भारावून जायचा. मैत्री आणि प्रेम या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ना मैत्री प्रेमाच्या श्रेणीत बसते, ना प्रेमाला मैत्रीत स्थान मिळू शकते. त्यामुळे माझ्या प्रेमाला मैत्रीत बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. कदाचित मी प्रेमात नाहीये. मी तुझ्या इश्कमध्ये पडलो आहे, म्हणूनच मी स्वतःला शोधत आहे. मी स्वतःला हरवू लागलो आहे. मला काहीही करण्याची इच्छा होत नाही. जणू काही मी माझ्या आयुष्याच्या बदल्यात माझं हृदय तुला गहाण ठेवलं आहे. प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्या कैदी बनत चाललेलो आहे. जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा माझ्या सभोवतालची सगळी दृश्य धूसर होतात. जेव्हा मी तुला ऐकतो तेव्हा माझ्या कानांना दुसरा कोणताही आवाज ऐकू येत नाही. तू सगळीकडे व्यापून राहतेस आणि बाकी सर्व काही मागे पडतं. प्रेम असं असतं हे मला कसं कळेल? जर मला हे माहीत असतं तर मी स्वतःसाठी हे दुःख कधीच निवडलं नसतं. जर तुझं प्रेम देवाने माझ्या हृदयात ठेवलं आहे, मग तू त्याचं मैत्रीत रूपांतर का करू पाहते आहेस? तिच्या डोळ्यात पाहत तो इतक्या तीव्रतेने बोलला की मोनालीच्या गालावर अश्रू ओघळले. तर अश्रू कार्तिकेच्या डोळ्यातही होते, पण मोनालीच्या आत जास्त वेदना होती. मला फक्त तुला वेदनेतून वाचवायचं आहे कार्तिके. मोनाली काहीच बोलू शकली नाही. आता जी काही वेदना द्यायची होती ती दिली गेली आहे. तिने हाताने डोळे पुसले आणि मोनालीने नकारार्थी मान हलवली. मी जाणार नाही. मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. ही तिची निरागस इच्छा होती, ज्यावर कार्तिकेय वेदनादायीपणे हसला. माझ्या प्रेमात पडू नकोस. नाही तर मी ज्या वेदना सहन करत आहेत
त्याच वेदना तुलाही भोगाव्या लागतील. आज जाऊन नाश्ता कर, कार्तिकेय म्हणाला आणि बाहेर निघून गेला. जर मोनाली तिथेच लॉनमध्ये बसून जोरजोरात रडू लागली. तिच्या हृदयातून तिचा आनंद वाळूसारखा निसटून जात होता आणि ती ती त्यांना गोळाही करू शकत नव्हती. त्या दिवशी कार्तिकेला सुरेशजींची पत्नी सापडली होती. ती तिच्या माहेरी लपून बसली होती. कार्तिकेने तिच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला आणि तिला कोठडीत डांबले. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत तिला तिथेच राहायचे होते. त्यामुळे खटला संपला म्हणून कार्तिकेला हायसे वाटले. पण घरात पाऊल ठेवताच एका माणसाला मोनालीशी बोलताना पाहून त्याचा हा आनंद मावळला. ते दोघे लॉनमध्ये उभे होते आणि कार्तिकेय दारातच थांबला. तू माझ्या मेसेजला उत्तर का देत नाहीस? तू माझ्यावर रागावली आहेस का? त्या माणसाने मोनालीला विचारले आणि ती अस्वस्थपणे आजूबाजूला पाहू लागली. नाही, मी फक्त कामामुळे व्यस्त असते, ती म्हणाली. तेवढ्यात तो माणूस मोनालीच्या जवळ आला. कार्तिकेयने संयमाने आपली मुठ्ठी आवळली. तू व्यस्त आहेस की इन्स्पेक्टर कार्तिकेच्या प्रेमात पडली आहेस? त्याला तुझ्याबद्दल विशेष आपुलकी आहे हे काही गुपित नाही, म्हणूनच तो तुला त्याच्या घरी घेऊन आला. नाहीतर कोणताही पोलीस अधिकारी गुन्हेगाराला आश्रय देणार नाही. मला खरं सांग, तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय? तू तू माझी फसवणूक करत आहेस, नाही का? तिचा हात घट्ट पकडत तो माणूस रागाने म्हणाला. मी तुझी फसवणूक का करेन जैन? कार्तिकी मला माझ्या सुरक्षेसाठी येथे घेऊन आला आहे. तू माझ्या चारित्र्यावर शंका का घेत आहेस? मोनाली म्हणाली आणि जैनने तिला रागाने सोफ्यावर ढकलले. तू तू खोटं बोलत आहेस. तुझ्या वागण्यावरून दिसतंय की तुला माझा कंटाळा आला आहे आणि ज्या सहजतेने तू इथे राहत आहेस त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की तुझं आणि त्या इन्स्पेक्टरचं काहीतरी सुरू आहे. मी तुला आता इथे अजिबात राहू देणार नाही. माझ्यासोबत चल, मी आज तुझ्याशी लग्न करेन. जैन तिचा हात धरून तिला ओढत नेत म्हणाला. तेव्हा कार्तिकेय मध्ये आला आणि त्याने त्याचा मार्ग अडवला. तू तिला कुठे घेऊन जात आहेस? कार्तिकेयचे डोळे रागाने लाल झाले होते. ती माझी व्यंग्यत्व वधू आहे आणि मी जिथे जाईन तिथे तिला घेऊन जाण्याने तुला काय अडचण आहे? गुन्हेगार पकडला गेला आहे आणि केस संपली आहे. मी खास मोनालीसाठी इथे आलो होतो कारण ती एकटी होती. पण मला कसं कळणार की तिच्यासोबत तू आहेस आणि तिने तुझ्यासारख्या तृतीयपंथी लोकाशी मैत्री केली आहे? जैन द्वेषाने म्हणाला आणि कार्तिकेने मोनालीकडे पाहिले, जी जी जैनच्या घट्ट पकडीमुळे आणि त्याच्या संशयी स्वभावामुळे शांतपणे रडत होती. तुला त्याच्यासोबत जायचं आहे का? कार्तिकेने तिला विचारले आणि जैन वळून तिच्याकडे पाहू लागला. सांग ना, तुला माझ्यासोबत यायचे आहे का? लक्षात ठेव, जर तू नकार दिलास तर मी तुझ्यासोबत असं काहीतरी करेन की तुला आयुष्यभर पश्चाताप होईल. जैनने तिला धमकी दिली आणि मोनाली भीतीने कार्तिकेकडे पाहू लागली. मला जायचं नाही, मला त्याच्याशी लग्नसुद्धा करायचं नाही. कृपया मला वाचव. जैनचे हे रूप पाहून ती खरंच खूप घाबरली होती. पण जेव्हा तिने नकार दिला तेव्हा कार्तिकेच्या चेहऱ्यावर दिलासा दिसला. त्याने मोनालीचा हात धरून जैनच्या पकडीतून तिला सोडवून घेतले आणि तिला स्वतःकडे ओढून आपल्या मागे लपवले. ऐकलंस का? तिला तुझ्यासोबत यायचं नाहीये आणि आता हा साखरपुडा तुटला असं समज, कारण तुझ्यासारख्या नीच आणि संशयास्पद माणसाशी मी तिचं लग्न कधीही होऊ देणार नाही. कार्तिक खंबीर स्वरात म्हणाला आणि जैनने दात ओठ खाल्ले. मी तुम्हा दोघांना बघतोच, मी तुम्हाला सोडणार नाही. त्याने त्या दोघांना धमकी दिली आणि लांब पावले टाकत बाहेर निघून गेला. तर कार्तिकीने मोनालीला आपल्या समोर उभे केले आणि तिच्याकडे रागाने पाहिले. तू तू त्या मुलाशी लग्न करणार होतीस? अक्कल कुठे गेली होती? तो आता तिच्यावर प्रचंड संतापला होता. हा असा असेल हे मला कसं कळणार होतं? मी फक्त बाबांचे बोलणे पाळत होते आणि आंटी बाजारात गेल्या आहेत, मोनाली गदगदलेल्या आवाजात म्हणाली. आणि कार्तिकेय तिला आत घेऊन आला. इथे बस आणि शांत हो, हे पाणी पी. तिची खालावलेली अवस्था पाहून कार्तिकेयने तिला पाणी दिले आणि मग तिच्यासमोर गुडघे टेकले. जर तू अशीच रडत राहिलीस तर तू मलाच मारून टाकशील. तिचे चमकणारे डोळे पाहून कार्तिक तक्रार करत म्हणाला. मोनालीच्या काळजाला पीळ पडला. देव न करो की तुला काही होईल, ती नकळतपणे म्हणाली. कार्तिकेय हसला. जर तुला माझी इतकीच काळजी आहे तर तू माझ्याशी लग्न का करत नाहीस? मी शपथ घेतो की मी तुला खूप आनंदी ठेवेन. मी या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही. कार्तिकेने हळुवारपणे तिच्या गालाला स्पर्श केला आणि आपल्या बोटात तिचे अश्रू गोळा केले आणि मोनाली त्याच्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहिली. कार्तिकेय ती नकळतपणे त्याचे नाव घेऊ लागली. तो लक्षपूर्वक ऐकत होता. मला तुझ्यासोबत सुरक्षित वाटते. तुझ्यासोबत असताना मला निर्भय वाटते. माझे हृदय तुझ्यासोबत आनंदी आणि शांत असते. हे प्रेम आहे का? ती विचारात हरवली होती. कार्तिकेच्या ओठांवर मनमोकळेपणाने स्मित उमटले. मी ऐकले होते की प्रेम शुद्ध असेल तर ते समोरच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचतेच आणि आज मी ते पाहिले सुद्धा. पण तू मला खूप रडवलेस. मला वाटले की मी तुला कायमचे गमावून बसेल. जेव्हा तिने गूढ शब्दातून आपल्या प्रेमाची तीव्रता व्यक्त केली तेव्हा कार्तिकेच्या हृदयात एक गहन शांती पसरली. आठवड्याभराच्या तयारीनंतर अखेर त्यांच्या लग्नाचा दिवस आला होता. लग्न समारंभ लॉनवर पार पडला.
रात्रीच्या अंधारात कुंकू आणि दिव्यांनी सजलेले ते लॉन दूरवरून दिसत होते. आकाशात चमकणारा चंद्र आणि जमिनीवर पसरलेली फुले अत्यंत सुंदर दिसत होती. कार्तिकेय त्याच्या खोलीत तयार होत होता, तर मोनाली त्याच्या आईसोबत पार्लरमध्ये गेली होती. "अगं, तू माझ्या खोलीत कधी येऊन माझं मन आनंदाने भरून टाकणार? मला अजून किती वेळ वाट पाहावी लागेल?" आरशात स्वतःकडे पाहत तो मोनालीला मनातल्या मनात म्हणाला, "लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा." त्याने मोनालीला मेसेज केला, पण काहीच उत्तर आले नाही. म्हणून थोडा वेळ वाट पाहून तो पाहुण्यांचे स्वागत करायला लॉनवर आला. पाहुणे यायला सुरुवात झाली होती, पण मोनाली आणि त्याच्या आईचा काहीच पत्ता नव्हता. बराच वेळ होऊनही ते दोघे न आल्याने त्याला खूप काळजी वाटू लागली. "काय झालं कार्तिकेय? वहिनी कुठे दिसत नाहीयेत?" त्याच्या काकांनी विचारले आणि त्याने आईचा नंबर डायल केला, पण काहीच प्रतिसाद आला नाही. मग त्याने मोनालीचा नंबर डायल केला, पण तोही बंद होता. तो काळजीत चालू लागला आणि थोड्या वेळाने त्याचा फोन वाजला. आईचा नंबर पाहून त्याने लगेच फोन उचलला. "कार्तिकेय बाळा, मोनाली कुठेच दिसत नाहीये. कोणीतरी मोनालीला बोलावले होते, तेव्हा मी दिवाणखान्यात होते. तिने हाक मारली. मला वाटलं तूच आहेस, म्हणून मी तिला जाऊ दिले, पण ती गायब झाली. मोनालीला त्याच्यासोबत कोण घेऊन गेलं हे मला माहीत नाही. मी CCTV फुटेज तपासलं आणि त्यात दुसराच कोणीतरी मुलगा होता, ज्याने मोनालीला जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं. मला खूप काळजी वाटते बाळा. माझ्या चुकीमुळे कोणीतरी मोनालीचं अपहरण केलं आहे." जेव्हा त्याच्या आईने रडत रडत हे सांगितलं, तेव्हा कार्तिकेच्या काळजात धस्स झालं. "मी येतोय आई, तू तिथेच थांब आणि स्वतःची काळजी घे." तिला कोणत्याही प्रकारे दोष देण्याऐवजी कार्तिकेने तिचं सांत्वन केलं आणि सर्व पाहुण्यांची माफी मागून तो पार्लरकडे निघाला. "कार्तिकेय, मला माफ कर बाळा. माझ्यामुळे इतकं सगळं घडलं आहे. मोनालीची काय अवस्था असेल हे मला माहीत नाही. माझ्या मुलीला कोणी पळवून नेलंय कुणास ठाऊक. देव त्याचा नाश करो." जेव्हा तो पार्लरमध्ये पोहोचला, तेव्हा त्याची आई रडली आणि तिने त्याची माफी मागितली. म्हणून त्याने तिला मिठी मारली. "काळजी करू नकोस, मला फुटेज पाहू दे." त्याने तिचे सांत्वन केले आणि CCTV फुटेज पाहिले. रागाने त्याचे डोळे लाल झाले. "आई, हा जैन आहे. मी त्याला जिवंत सोडणार नाही. मी ड्रायव्हरला बोलावतो, तू त्याच्यासोबत घरी जा." असे म्हणून तो मोनालीचा नंबर ट्रेस करत गाडीत बसला. न थांबता गाडी चालवत तो कुठेतरी अज्ञात स्थळाकडे निघाला होता. "मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी तुला वाचवीन." मोनालीचा भास करत बोलताना तो रागाने पेटला होता. "जर त्या नीच माणसाने तुला काही केलं तर? जर त्याने तिला इजा केली तर मी त्याला ठार मारेन. मी त्याला सोडणार नाही." रागाने स्टेअरिंग व्हीलवर हात आपटत कार्तिकेय गाडीचा वेग धोकादायक पातळीपर्यंत वाढला आणि देवाकडे मदतीसाठी मनातल्या मनात प्रार्थना करत शोधलेल्या ठिकाणाच्या दिशेने निघाला. थोड्या वेळाने तो एका बंगल्यासमोर उभा होता. जेव्हा त्याने आत जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रक्षकांनी त्याला थांबवले. "मला आत जाऊ द्या, नाहीतर मी तुम्हा सर्वांना कोठडीत टाकेल." त्यांच्यावर बंदूक रोखत कार्तिकेयने रागाने गर्जना केली. रक्षकांनी त्याला आत जाण्याची परवानगी दिली. तो धावत आत गेला आणि जसा त्याने लॉनचा दरवाजा उघडला, तसे मोनालीच्या किंकाळ्या त्याच्या कानात घुमल्या. आवाजाच्या दिशेने जात तो पटकन पायऱ्या चढून तिच्यापर्यंत पोहोचला. ज्या खोलीतून मोनालीचा आक्रोश आणि किंचाळ्यांचा आवाज येत होता, त्या खोलीचा दरवाजा जोरात आपटू लागला. दारावर थाप पडताच मोनालीचा आवाज अचानक दाबला गेला. जणू कोणीतरी तिला शांत करण्यासाठी तिच्या तोंडावर हात ठेवला होता. कार्तिकेयने आपल्या पूर्ण ताकदीने दरवाजा ढकलला. कडी तुटली आणि दरवाजा सपाट उघडला. आतलं दृश्य भयानक होतं. मोनालीचे केस विस्कळलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. तर जैन तिच्या तोंडावर हात ठेवून तिथे उभा होता. पण जेव्हा जैनने कार्तिकेयला पाहिलं, तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र कार्तिकेयने आतून दरवाजा बंद केला आणि त्याला कॉलर पकडून खेचले. "मोनालीला हात लावण्याची तुझी हिंमतच कशी झाली? मी तुला जाऊ देणार नाही." त्याने जैनच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारला, ज्यामुळे तो घाबरून ओरडला. तो जमिनीवर पडला. मग त्याच्यावर वाकून त्याला निर्दयीपणे मारू लागला. जैनने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण एका बलवान पोलिसासमोर तो टिकू शकला नाही, म्हणून तो बेशुद्ध होऊन कोसळला. कार्तिकेयने आपल्या माणसांना बोलावून त्याला कोठडीत डांबण्याचा आदेश दिला. "मी तुझा निभाव लावून देईल. आज तू माझ्या तावडीतून निसटलास, पण आता पुन्हा निसटू शकणार नाहीस. जर तू मला सोडून दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस तर मी तुला संपवून टाकेन." जाताना जैन रागाने म्हणाला आणि कार्तिकेयने त्याच्या गालावर एक जोरात थप्पड मारले. "जर तू पुन्हा असं काही मूर्खपणाचं बोललास तर मी तुझा जीव उपटून टाकेल. त्याला घेऊन चला आणि जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत त्याची चांगली काळजी घ्या." कार्तिकेय म्हणाला. त्याला सैनिकाच्या हवाली करून तो मोनालीकडे वळला, जी या सगळ्या प्रकरणाने घाबरून एका कोपऱ्यात उभी होती. सगळे निघून गेल्यावर ती रडली आणि तिने कार्तिकेयला मिठी मारली. कार्तिकेयने तिचा दुपट्टा उचलून तिच्या खांद्यावर ठेवला. "त्याने काही चुकीचं केलं का?" कार्तिकेयने विचारले आणि मोनाली त्याच्या छातीवर डोके ठेवून रडू लागली. "सांग मला मोनाली, काहीतरी बोल यार, माझं हृदय तुटतंय." मोनालीने असं रडताना पाहून कार्तिकेयच्या मनात भीती दाटून आली. मोनाली त्याच्यापासून दूर झाली आणि तिने नकारार्थी मान हलवली. हुंदके देत ती म्हणाली, "त्याने फक्त
फक्त मला मारलं आणि माझे केस ओढले. पण मी खूप घाबरले होते कार्तिकी. मला वाटलं तो माझा मान सन्मान हिरावून घेईल. तो माझ्या खूप जवळ होता, खूपच. त्याला पुन्हा मिठी मारत ती मोठ्याने रडू लागली आणि कार्तिकेला तिचा थरकाप जाणवला. रिलॅक्स, तू पूर्णपणे सुरक्षित आहेस आणि जैनला त्याच्या कृत्याबद्दल नक्कीच शिक्षा मिळेल. आता तू त्याच्याबद्दल निश्चिंत राहू शकतेस. मी त्याला ठीक करेन. चल, आता रडू नकोस. बघ, सगळा मेकअप पसरला आहे, तो तिला समजावत म्हणाला. पण तिच्या स्थितीत अजूनही सुधारणा होत नव्हती. कार्तिकेने तिला गाडीत बसायला मदत केली आणि पाणी दिले. सुटकेचा निश्वास टाक. आता मी तुझ्यासोबत आहे. तुझं कोणीही काहीही करू शकत नाही. तिची भीती ओळखून कार्तिकेने तिला आपल्या पाठिंब्याचे आश्वासन दिले आणि ती काहीही न बोलता त्याचे ऐकत राहिली. पहाटे 2 वाजता जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा सगळे पाहुणे निघून गेले होते. त्याच्या आईने तिला पाहताच आनंदाने मिठी मारली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मला माफ कर बाळा, माझ्यामुळेच खूप मोठी चूक झाली, ती लाजेने म्हणाली आणि मोनालीने तिचा हात धरला. यात तुमचा काही दोष नाही. जैन मला इजा करण्यासाठी आधीच वाट पाहत होता. पण सुदैवाने कार्तिकेय वेळेवर आला, नाहीतर कोणास ठाऊक काय झाले असते, ती म्हणाली आणि कार्तिकेय फोन करण्यासाठी बाहेर गेला. आता तू तुझे कपडे बदल आणि आराम कर. मी सूप बनवते. ते प्यायल्यावर तुला बरे वाटेल. जेव्हा ती तिला असे म्हणाली तेव्हा ती जायला निघाली, तर कार्तिकेने तिला अडवले. तयार हो, पुजारी येत आहेत, तो म्हणाला आणि मोनाली आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. यावेळी? हो, आपलं लग्न आजच होणार आहे. सगळी तयारी पूर्ण झाली आहे, त्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही. फक्त स्वच्छ कपडे घाल. मी पण बदलून घेतो, तो पटकन म्हणाला आणि आपल्या खोलीत गेला आणि मोनाली तयार होऊ लागली. थोड्या वेळाने पुजारी आले आणि त्यांचा विवाह अगदी साधेपणाने संपन्न झाला. लॉन जसेच्या तसे राहिले आणि त्यांचा विवाह तिथेच पार पडला. नियतीच्या या विचित्र खेळाने निसर्गातील प्रत्येक गोष्ट चकित झाली होती. पण या आश्चर्यात, या आनंदाची ही एक छटा होती की त्या 2 प्रेमींच्या प्रेमाची अखेर पूर्तता झाली होती. लग्नानंतर आई मोनालीला कार्तिकेच्या खोलीत घेऊन गेली. ती खाली बसली तर कार्तिकेने पंडितजींना बाहेर सोडून आईकडून सूप घेतले आणि तो आपल्या खोलीत आला. तू रडतेस का? ट्रे टेबलावर ठेवून तो मोनाली समोर पलंगावर बसला. जिच्या हुंदक्यांचा आवाज खोलीभर घुमत होता. ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येते कार्तिकी. मला खूप भीती वाटते. तो कुठूनही अचानक येईल असं वाटते. मोनाली त्याच्याकडे पाहत रडत रडत म्हणाली. कार्तिकेने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले. मी इथे असताना तुला भीती वाटते आणि तसंही मी त्याला आता अटक केली आहे. मग तू काळजी का करते आहेस? माझ्या बायकोला त्रास देणाऱ्याला मी इतक्या सहज सोडून देईल असं तुला वाटतं का? काळजी करू नकोस माझ्या प्रिये. मी त्याला असा धडा शिकवेन की आयुष्यात कोणत्याही मुलीवर वाईट नजर टाकण्याआधी तो 1000 वेळा विचार करेन. कार्तिकेय तिच्या कपाळावरून हळुवारपणे केस बाजूला सारत म्हणाला. आणि ती क्षणभरासाठी आपली सगळी दुःख विसरून त्याच्याकडे पाहू लागली, जो तिला त्याच्या हृदयापेक्षा, आत्म्यापेक्षाही जास्त प्रिय वाटू लागला होता. तू खरं बोलतोयस का? तिने विचारले आणि कार्तिकेय हसून आपल्या बोटांमध्ये तिचे अश्रू गोळा करू लागला. 100% मी तुझ्याशी खोटं बोलेन का? तो प्रेमाने म्हणाला आणि मोनाली डोळ्यात पाणी आणून हसली. असो, त्या जैन नावाच्या पोराने आपला एक खूप चांगला कार्यक्रम खराब केला. मला त्याला मृत्यूदंड द्यावासा वाटतोय. पण असो, आपण मुँह दिखाई कार्यक्रमाचा आनंद घेऊ. तू या लग्नाने खुश आहेस का? कार्तिकेने विचारात गढून विचारले. मी खूप खुश आहे, मोनाली हसत म्हणाली. कार्तिकेय उठला, प्रथमोपचार पेटीतून औषधे घेतली आणि परत खाली बसला. मी तुझ्या जखमांवर मलम लावतो. 2-3 दिवसात तू बरी होशील. त्याने हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर औषधे लावायला सुरुवात केली आणि मोनाली एखाद्या दगडी पुतळ्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली. कोणास ठाऊक हे तिच्या कोणत्या तरी चांगल्या कर्माचे फळ होते किंवा कदाचित निसर्गाची तिच्यावर असलेली एखादी विशेष कृपा होती, जिचा हेवा संपूर्ण जगालाही वाटला असता. तू कार्तिकेय चव्हाणचं प्रेम आहेस आणि असं प्रेम ज्याच्या उपस्थितीने माणूस पूर्ण होतो आणि ज्याच्या अनुपस्थितीने त्याच्या अस्तित्वात अडथळा येतो. तू माझं आयुष्य आहेस, माझं संपूर्ण जग आहेस, ज्याच्याशिवाय मी आता जगण्याचा विचारही करू शकत नाही. आपलं प्रेम पूर्णपणे व्यक्त केलं आणि तिने लाजेने आपली नजर खाली झुकवली. तिचा लाजाळू स्वभाव मनात बाळगणाऱ्या कार्तिकेने मनमोकळेपणाने स्मित केले. केवळ या लहानशा स्पर्शाने ती लाजेने व्याकुळ झाली होती. जेव्हा ती आपलं प्रेम तिच्या संपूर्ण अस्तित्वावर पणाला लावेल तेव्हा तिची काय अवस्था होईल या विचाराने त्याच्या ओठांवरचं स्मित काही केल्या जात नव्हतं. तू तू काही बोलणार नाहीस का? कार्तिकेला कळत नव्हते की त्याला काय ऐकायचे आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कार्तिकेची मनापासूनची इच्छा पूर्ण करत मोनालीनेही निरागसपणे आपले प्रेम व्यक्त केले आणि कार्तिकेने हसून आपला चेहरा तिच्या केसात लपवला. तर दुसरीकडे कुठेतरी दूर समुद्राचे पाणी जणू थांबले आणि पुन्हा वाहू लागले. कारण प्रेमाच्या मिलनाने पाण्याचा वेग वाढतो आणि आकाश
त्याच्या सर्व अंधारातही चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. जणू काही प्रेमात संपूर्ण विश्वाला उजळवण्याची शक्ती होती. आणि हे एक अनोखे प्रेम होते जे पोलीस स्टेशनमधून सुरू झाले आणि प्रत्येक क्षणी नवनवीन रंग दाखवत होते. आणि जणू काही संपूर्ण जग त्याच्या सुंदर परिपूर्णतेमुळे आनंदाने नाचत होते. प्रेम पण अजब असतं. कधी कधी ते कोणाचे तरी सिंहासन उलथवून टाकते आणि त्याला जमिनीवर फेकूनही देते. आणि कधी कधी ते कोणाचे तरी नशीब उघडते आणि त्याला मुकुट घालते. पण प्रेमसुद्धा खास असतं. ते साध्य केले की आयुष्य स्वर्गासारखे वाटते. आणि जर त्या गोष्टी साध्य झाल्या नाहीत तर आयुष्य वेदनादायी होऊन जाते. पण दोन्ही बाबतीत प्रेम ही एक पवित्र आणि आदरणीय भावना आहे. कारण त्याशिवाय हे विश्व कोरड्या कागदासारखे रिकामे होते. आयुष्यातील सर्व रंग प्रेमामुळेच येतात. तेच रंग जे आता कार्तिकी आणि मोनालीच्या आयुष्यात आयुष्यभरासाठी भरून गेले होते. प्रेमाच्या मार्गावर वेदनासुद्धा हास्यात बदलतात.